खरं तर उभाटा गट असेल किंवा संजय राऊत असतील यांच्याकडनं माझा देश माझं कुंकू अशा पद्धतीच्या अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. माझं संजय राऊत यांना आव्हान आहे की त्यांनी माझा जावेद आणि माझी बिर्याणी अशा पद्धतीचं अभियान चालवलं पाहिजे. भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यावर बोलण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाही आहे, कारण संजय राऊत हे पाकिस्तानचे प्रवक्ते असल्यासारखी भाषा करतायत. ऑपरेशन सिंदूरमधल्या सर्व दोषींचा खात्मा करण्याचं काम, त्यांना यमसदनी पाठवण्याचं काम, त्यांना कंठस्नान घालण्याचं काम आपल्या भारतीय सैनिकांनी केलंय. तरी संजय राऊत अशा पद्धतीचं ढोंग रचवत आहेत. पाकिस्तानबद्दल संजय राऊतनी बोलावं. अहो, ज्या संजय राऊत यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या निवडणुकीसाठी पाकिस्तानचे झेंडे फडकावले गेले, हिरवा गुलाल उधळला गेला, मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील दोषीला तुम्ही प्रचारासाठी मुंबईमध्ये बोलवलं, तेव्हा तुमचं पाकिस्तानवर प्रेम होतं का? तेव्हा तुम्हाला पाकिस्तान चालत होतं, तेव्हा तुम्हाला दहशतवादी चालत होते. आणि आता जेव्हा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये जो सामना होतोय, तो कुठेही भारताचा क्रिकेटपटू पाकिस्तानच्या भूमीवर जात नाही किंवा पाकिस्तानचा क्रिकेटपटू भारताच्या भूमीवर येऊन खेळत नाही. हे आंतरराष्ट्रीय सामना आहे आणि याच्यामध्ये जर का भारत खेळला नाही तर पाकिस्तानला बाय द्यायचंय का? संजय राऊत यांना पाकिस्तान विजयी झालेलं बघायचंय आणि पाकिस्तान जिंकला तर संजय राऊत यांना जास्त आनंद होईल. त्यामुळे कदाचित पाकिस्तानला जिंकण्यासाठी, पाकिस्तानला विजयी करण्यासाठी संजय राऊत अशा पद्धतीची वायफाळ बडबड करतायत. त्यांनी माझं देश माझं कुंकू हे अभियान राबवण्याऐवजी माझा जावेद माझी बिर्याणी अशा पद्धतीचं अभियान राबवावं. ते ज्यांना जास्त संयुक्तिक ठरेल.